उदावला असतं त्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळ झाली आहे आणि आपला हाऊस डे 2. 5:30 वाजलेत. सगळी पब्लिक झोपली आहे, फक्त गौरव उठलाय. हा ओजस बघा कसला झोपलाय आणि घोडते पण धापा. क्लोजअप शॉट दाखवतो तुम्ही. नाही ना, सर्वेश उठलाय. आहे गौरव जागा आहे, ब्लॉकच्या आवाजाने उठला. हा हर्ष झोपलाय. हर्ष झोपलाय आणि इकडे सर्वेश भाई आपला चूल पेटत. जाम थंडी आहे. किती असेल टेम्परेचर? 24 म्हणजे तरी कम जास्तच आहे ना. त्या दिवशीच आहे, आजचं नाही. हे दाखवत नाही कारण का इकडं नेटवर्क नाही ना, म्हणजे पूर्ण आपलं म्हणजे कॉल पण नाही लावू शकत आणि काहीच नाही करू शकत. पूर्ण 0 नेटवर्क आहे. तर चला, तुम्हाला आता मी आंघोळ वगैरे करतो मस्तपैकी, मग भेटतो. बाहेर किती थंडी बघतोय, जाम गारटलंय. अंदर आहे. अरे काय नाही, गरम आहे. काय नाही गायचं, माझा हात एवढा होता पण बाहेर खरंच थंडी नाही यार. असं कसं काय? आणि इकडे ना सकाळी भजन वगैरे चालू होतं. त्याला मी इकडनं वरती पण गेलेलो, पण रात्री गेलेलो त्यामुळे अंधार होता. काय चला मग आता आंघोळच करून तुम्हाला भेटतो. भाई बेकार थंडी आहे. बाय बाय मित्रांनो, आपलं सगळं रेडी झालेलं आहे. आता आपण निघालं, बॅग वगैरे पॅक केल्यात. आता आपण चाललोय महाबळेश्वरला. इकडनं तुम्हाला नदी दाखवतो ब्रिजवरनं मस्त. आणि आता आपण चाललोय देवळामध्ये. हा इथे देऊळ आहे, हा तर इथे जायचं आहे. तर चला देवळात दर्शन घेऊ, तुम्हाला दाखवतो. आणि इकडनं आपण वरती गेलेलं ना, तर इकडनं वरती गेलेलं तिकडे तो पॉइंट आहे. देवळात आलेलो आहोत. ही शाळा आहे. इथे पहिले इथे पोरं असायची, पण आता कोण नाही, त्यामुळे काय नाही. आणि हे आहे हनुमानचं मंदिर. इथे जरा पाय वगैरे पडूया. हनुमानचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललोय देवींच्या पाय पडायला. बघ असं मंदिर आहे इकडनं पूर्ण. इथे तुळस आहे आणि हा आहे गेट. तुम्हाला आतमध्ये दाखवत आहे. ॲटोमॅटिक आहे, म्हणजे ते घाबरायच्या ह्याच्यात पाय ठेवला ना की चालू ठेवतं, लाईट लागते. घाल काय हे आपले देवी आहेत. तर आपल्या देवळाचं इथलं झालेलं आहे. पाय दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही निघालोय. आता आपल्या गाडी घेऊन चालू आम्ही वरती परत पॉईंटला. खाली तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल ना, तिथेच चाललोय परत, कारण का आता सकाळचा व्ह्यू एकदा बघायचा आणि मग डायरेक्ट निघणार आहोत महाबळेश्वरला. लेट्स गो. ही आहे भीमाची घाटी. हे जो मधली डोंगर आहे ना, याला बिलकुल सपोर्ट, म्हणजे खालपासून आहे ना पूर्ण वरपर्यंत डायरेक्ट सरळच असं वरती आलेलं आहे. ह्याला बोलतात भीमाची घाटी. आणि ह्याचा व्ह्यू तुम्हाला मी ड्रोन शॉट दाखवतो. वरून बघा कसला भारी व्ह्यू आहे याचा. तर मित्रांनो, आपण ब्रेक घेतला मस्त की चहासाठी. इथे गाड्या लावल्यात आणि असं इथे लोकेशन आहे.
आणि चहा स्पेशल चुलीवरचा आहे एकदम. सनस्क्रीन लावते हर्ष. काल होत नाही इकडे बघ थोडस. ओह यार यार ये कितनी औसम है यार. पेरू आलेला आहे आणि काकडी पण मागवलेली आहे. आला पेरू. दीपला भूक लागलेली. जाम भूक लागलेली मला. चला टेस्ट करूया मित्रांनो. चहा सॉरी कॉफी आलेली आहे आपली आणि तिकडे काकडी पण मागवली. जरा भरकटला त्यांना मी जरा समजा. हे चुप तू. ये चेस करा घ्या. ओजा भाई दीपची नवीन रेसिपी आहे. ओजा भाई ले लो ना भाई. कॉफी सोबत काकडी बुडून खाणार आहे. ओ भाई मारो मुझे मारो. कॉफी काकडी. चेस. सर्व असं करा आता. चेअर्स केलं ते. तो रेनोवाला घेऊन गेला असता याला. मग ह्याच्यात कॅप्चर असेल. रेनोवाला घेऊन पहिला मला आलाय माझ्या अंगावर आला. मी कट मार सुधावला असतं त्याला. तो रॉंग साईडला आला. अरे मी आरशात बघितलं ना असं की दिसलंच पटकन. मित्रांनो आपण आले वरती बघू शकता आपल्या वळखीचं. इथे आपण गाड्या पार्क केल्यात आणि अशा 2 रूम घेतल्या. ही एक आणि ही आता सध्या बंद ठेवली. आम्ही चाललोय बाहेर फिरायला. असे काही रूम आहे. मस्त TV वगैरे पण आहे. इथे सामान पण ठेवले. आता आपण बघू पहिले बाहेर जाऊन काहीतरी खाऊ आणि नंतरला मग काय काय करणार ते तुम्ही बघत राहा.